जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे. 2 दिवसापूर्वी आयटी नगरी मान येथे प्रचाराचा शुभारंभ झाला. तुफान प्रतिसाद भेटला. काल हिंजवडीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला. तिथेही तुफान प्रतिसाद भेटला. त्याचीच प्रचिती आज आपलं होमपीच असणाऱ्या बारुंजीमध्ये येते. तुफान प्रतिसाद काय असेल, आपल्या भावना काय आहे? ज्या वेळेला या निवडणुकीला पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या वेळेला उमेदवारांचं फायनल गेल्या त्यावेळेला मला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली। तसेच माझ्याबरोबर हिंजवडी पंचायत समिती गणातून ऐश्वर्याताई वाघमारे यांनाही उमेदवारी देण्यात आली। तसेच मान पंचायत समिती गणातून तांत्रिक अडचण निर्माण झाली, त्या ठिकाणी रुपालीताई बोडके यांनाही उमेदवारी दिली आणि या उमेदवाऱ्या डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला। मानपासून या प्रचाराचा शुभारंभ केला। आपण सर्वांनी पाहिलं, मानमध्ये प्रचंड उदंड असा प्रतिसाद आम्हाला मान ग्रामस्थांनी दिला। त्याचप्रमाणे हिंजवडी या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला। त्या ठिकाणी कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या शुभ हस्ते हिंजवडीमध्ये प्रचाराचा शुभारंभ झाला, तेथेही चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज माझ्या गावामध्ये आपण सर्वजण पाहताय की एक उदंड प्रतिसाद इथं गावानेही दिलेला आहे। पाटील, याला जोडून एक दुसरा प्रश्न, मुळशी तालुक्यामध्ये मतदारसंख्येचा पाहिजे तर सर्वात मोठा मतदारसंघ हा आहे हिंजवडी जिल्हा परिषद गट आहे। त्यामुळे साहजिकच हिशोबाची संख्या इथं अधिक आहे। अनेकांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। येत्या 27 तारखेला किती जण अपक्ष उमेदवार फॉर्म मागे घेतील असं आपल्याला वाटतं? मला वाटतं आपण म्हणताय मुळशी तालुक्यात, परंतु पुणे जिल्ह्यातच हा सर्वात मोठा मतदारसंघ असलेला हा भाग आहे आणि या ठिकाणी मतदारसंख्या जास्त असल्यामुळे उमेदवारही जास्त आहेत आणि काही अपक्ष उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। पण 27 तारखेला जे काही अपक्ष उमेदवार असतील, आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे प्रयत्न करण्यात येईल व पक्षाच्या वतीने प्रयत्न करून जे पक्षाचे अपक्ष उमेदवार असतील त्यांचे वरिष्ठ या ठिकाणी त्यांची समजूत घालून लवकरच त्यांचे फॉर्म अर्ज मागे घेण्यात येतील। एक शेवटचा प्रश्न, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना सुद्धा पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरलेले आहेत आणि आपल्या भाजपानी म्हणण्यापेक्षा आपण मागील 8 वर्ष ह्या निवडणुकीची वाट पाहत होता आणि पूर्णपणे प्रयत्न केले आहेत। विजयाची किती खात्री वाटते? मला वाटतं मी जे काम केलेलं आहे ते सर्व जनतेसमोर आहे। गेल्या 8-10 वर्षापासून मी या भागामध्ये कार्यरत आहे आणि ह्या भागामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली। कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे या भागाचं नेतृत्व करत असताना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी अनेक प्रश्न सोडवले। त्यामध्ये प्रामुख्याने पुनर्वसनाचा प्रश्न असेल, गावांना गायरान जमीन मिळवून देण्याचा प्रश्न असेल, गावांसाठी पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, रस्त्यांसाठी निधी मिळवण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी मी सोडवलेले आहेत। त्यामुळं मी जर काम केलेलं आहे तर जनता 100% माझ्या पाठीमागे उभी राहील याची खात्री मला आहे।